राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. कुठे कोरडा दुष्काळ तर कुठे ओला, कुठे ढगफुटी तर कुठे अवकाळी गारपीट, एकीकडे वारंवार वणवे तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच, हवामान कल्लोळ. यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे, पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी ते सांगणारं निसर्ग कल्लोळ हे पुस्तक घेऊन लेखक पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आले आहेत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. निसर्ग कल्लोळ या पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर सर हे आपल्यासोबत आहेत. अतुल सर, राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर देऊळगावकर सर, तुमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, तरी मी थोडक्यात सांगतो. डळमळले भूमंडळ, लॉरी बेकर, स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास, बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची, ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते ना, पृथ्वीचं आख्यान यासह विपुल ग्रंथलेखन त्यांनी आजवर केलेलं आहे. पर्यावरणविषयक त्यांच्या अभ्यासाला, कार्याला आजवर अनेक शिष्यवृत्तींनी आणि मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातल्या काही निवडक यांचा उल्लेख करायचा म्हणला राष्ट्रीय पुरस्कारांचा, तर राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार ही दैनिक स्टेट्समन कोलकाता यांनी 1993 सालीच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मानाचा. तसंच सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार पुरस्कार हा प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्ट दिल्लीतर्फे मिळालेला आहे. त्यांच्या पुस्तकांना आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या 3 पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. असं सरांचं खूप मोठं कार्य आहे पर्यावरण, निसर्ग आणि यासंबंधीच्या जनजागृती संदर्भात. अतुल सर, मला वाटतं की आता आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो. निसर्ग, पर्यावरण, त्याचं रक्षण या संकल्पना बहुतेक भारतीयांच्या खिचगंडीचे नाही आहेत, तरी तुम्ही अत्यंत तळमळीनं निसर्ग कल्लोळ हे पुस्तक लिहिलं. त्यामागची नेमकी प्रेरणा सांगू शकाल आम्हाला? अगदी बरोबर आहे. भारतीयांच्या आचार विचारात निसर्गाला अगदी यत्किंचितही स्थान नाही आहे. आपण तोंड देखलं तुका म्हणे त्यातल्या त्यात असं निसर्गाबद्दल काहीतरी बोलत जातो. आणि आपल्याला पर्यावरण म्हणजे काय, ते पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा, एवढ्या पुरती आपली समज आहे. पण आता सध्या आपण ज्या आपत्ती चक्रातनं चाललोय, निसर्ग विनाश, हवामान बदल, हे एक दुष्टचक्र एकापेक्षा एक भयंकर आपत्ती आपल्यावर आणतात. यावेळेला प्रश्न काय पडतो की आपण पुढच्या पिढीचा नेमका काय विचार करतोय? पुढच्या पिढीला फक्त बँक बॅलन्स देऊन आपलं भागणार आहे का? आपण शुद्ध हवा देऊ शकलो नाही, शुद्ध पाणी देऊ शकलो नाही, तर त्यांच्या जगण्याला अर्थ काय? आणि या सगळ्यामध्ये निसर्ग इतका महत्वाचा आहे, आणि तरी देखील निसर्ग हा आपल्या पूर्ण विचाराच्या व्यूहामधनं, दृष्टीमधनं गायब आहे. तो का? आणि तो आपल्याला सांगण्यासाठी झालं असं की जागतिक पातळीवर अनेक वैज्ञानिक, अनेक कलावंत हा प्रयत्न करतायत, कारण त्यांना खूप आधी दिसत असतं. तर अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतायत की जागतिक पातळीवर जेव्हा हवामान बदलाविषयी परिषद होते, त्या परिषदेमध्ये निसर्गाचा अजिबात विचार केला जात नाही. तर एकंदरीतच आपल्या अर्थशास्त्रामध्ये निसर्ग हा ब्लाइंड स्पॉट आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत हे आपण विसरून प्रत्येक गोष्टीत चाललेलो आहे. आणि ही वाटचाल कशी आहे माहिती आहे का? सध्याची आपण एकक आपत्ती बघितल्या तर असं दिसतंय की आपण एका टकमक टोकाकडे चाललोय. तिथून वाचण्यासाठी काय करता येईल? मग जगामध्ये काय प्रयत्न होत आहेत? असं सगळं होत असताना सुद्धा कुठेतरी स्वीडन मधली 9वीतली मुलगी जंगलाला आग लागलेलं पाहून ती डिप्रेशनमध्ये जाते आणि ती उपोषणाला बसते. सोबत मुलं येतात आणि जगभर सगळ्यातल्या सगळ्या शाळांची मुलं रस्त्यावर येतात
अशा ज्या घटना आहेत तसं काहीतरी वातावरण आपल्याकडं घडलं पाहिजे. या दृष्टीनं वैज्ञानिक काय करतायत, कलावंत काय करतायत, हे सगळं आपण मांडावं, यासाठी मी निसर्ग कल्लोळ या पुस्तकाची रचना केली. तुम्ही सर आत्ता उल्लेख केलात तसंच या पुस्तकाचा परीघ खरोखर खूप मोठा आहे. म्हणजे या पुस्तकात तुम्ही फक्त वैज्ञानिक काय करतायत किंवा पर्यावरण शास्त्र म्हणून त्या विषयात काय सुरू आहे हेच नाही मांडलेलं, तर दुसरीकडे कलावंतांच्या जाणीवा, निसर्गाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, आणि तुम्ही म्हटलं असं ग्रेटापासून ते लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत कसं कार्य सुरू आहे जगभरात. मग ते कदाचित तितकं मोठं नसेल किंवा परिणामकारक हळूहळू होतंय ते असं दिसतंय. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे निसर्गाच्या एकीकडे जागतिक स्तरावर माणसाकडून प्रचंड लूट सुरू आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपण भोगतोय सगळेजण, तर त्या विरोधात उभी ठाकलेली माणसं, निसर्ग आणि कलेतला आविष्कार, असे विविध पैलू अगदी अभ्यासपूर्ण आणि रसाळ अशा शैलीत निसर्ग कल्लोळमध्ये आलेत. ते वाचताना पण जाणवतं की तो व्याप पसारा किती मोठा आहे. तर याची तयारी सगळ्याची तुम्ही कशी केलीत का ती अखंड सुरूच आहे तुमची तयारी? अगदी बरोबर आहे. ही तयारी अशी अचानक नाही, ती कायमची एक प्रक्रिया आहे. आणि ती काय आहे, म्हणजे वैज्ञानिक असं म्हणतात की आम्ही अभ्यास करून प्रयोगाने जिथं जाऊन पोचतो, कलावंत कदाचित आमच्या आधीच तिथं जाऊन पोचलेले असतात. म्हणजे यामध्ये काही उदाहरण सांगतो. आपल्याला महेश एलकुंचवारांची वाडा त्रयी माहिती आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत. आता 1984 सालचं ते नाटक आहे वाडा चिरेबंदी. पण त्यामध्ये त्यांनी काय केलंय की माणूस निसर्गापासून तुटत चाललाय, निसर्गाला तोडणं हे सहजगत्या शक्य होतंय आणि मध्यमवर्गीय माणूस हा त्याच्यामध्ये गुन्ह्याकडे सहजगत्या वळतोय. मग्न तळ्याकाठीमध्ये तळ सुद्धा आटून गेलेले आहे आणि युगांतमध्ये 8 वर्ष पूर्णपणे रखरखाट दुष्काळ पडलाय. हे युगांत त्यांनी 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. 1992 साली ते लिहिलेलं आहे. त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की त्यावेळेला ते म्हणत होते की जैवतंत्रज्ञानातनं तुम्ही सुपरमॅन तयार करायला निघालेला, सुपर ह्युमन बिईंग, पण आपण स्वतः नेमके कसे वागतोय, तर निसर्गाशी आपला व्यवहार याविषयी ते सांगतानंतर जो परिणाम होतो. किंवा कुमार गंधर्व 1962 साली वसंत ऋतू नीट दिसला नाही म्हणून ऐसो कैसो आयो रिता रे, आंबुआ पे मोर ना आयो, कोरोना गुंजा भावरा रे असं म्हणतात. त्याच वेळेला राशेल कार्सन बाई सायलेंट स्प्रिंग लिहित असतात. हे जे जगामध्ये होतंय ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मुलांना आणि आपल्याला पण वैज्ञानिक जे सांगतो त्यापेक्षा कलेतनं जे दिसतं ते मनाला भिडत असतं, मुलांच्या पण. म्हणून युरोपमध्ये का वेगळं, आपल्याकडं कलेच्या नावानं बोंब आहे. किती कला संग्रहालय आहेत, आपण किती कलादालन आहेत. मुलांना सर्व पंचेंद्रियांनी मुलांनी शिकावं या दृष्टीने आपण काही प्रयत्न करतो का? युरोपमध्ये इतके सुंदर प्रदर्शनं असतात, चित्र असतात, बघतात, त्याचा मुलांवर परिणाम थेट होत असतो आणि त्यामुळे ते घडतात, त्यांचा विचार घडतो, त्यातनं कृती घडते. अशी मुलं आता तिथे यायला लागलेली आहेत. फ्रायडे फॉर फ्युचर मुलांनी चालू केलं, आर्टिस्ट फॉर फ्युचर म्हणून आले त्याच्यासोबत कलावंत. एक आता कशी घटना आहे की राचेल कार्सन बाईंचं सायलेंट स्प्रिंग, त्या पुस्तकाबद्दल काय म्हणता जातं हे लक्षात घेऊ आपण. डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पीसीज नंतरचा अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणजे सायलेंट स्प्रिंग. कारण निसर्गाविषयी आपण जो काही व्यवहार करतोय तो कसा आत्मघातकी आहे हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. पण त्या पुस्तकानंतर युरोपमधले जे चित्रकार आहेत ते म्हणाले की आता आमचा स्टुडिओ आम्ही काढतो बाहेर आणि थेट निसर्गात. मायकल ग्रॅब नावाचा आता सध्या 40शीतला तरुण आहे. तो नदीच्या कडेला बसून नदीतले गोटे एकावर एक असे ठेवतो की थक्क व्हावं, त्याचं संतुलन कसं हे आपल्याला कळत नाही. किंवा डॅनियल पॉपर हा जंगलातल्या काड्या घेऊन त्या काड्यापासून शिल्प तयार करतो. अशी देखणी शिल्प तयार करतात की ती तुम्हाला विचार करायला भाग पडतात. पण हे आपल्याकडे पण होतं. आपल्याला दुर्गाबाईंनी ऋतुचक्र लिहून दिलेलं आहे ऋतूकडे बघायला. कुमार गंधर्वांनी ऋतुदर्शन घडवलेलं आहे. त्यात गीत वर्षा, गीत हेमंत, गीत वसंत आहे. आणि चित्रकलेच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याला कुमार गंधर्वांचं जे रेखाचित्र आहे ते करणारे विष्णू चिंचाळकर गुरुजी इंदोरचे. त्यांनी पहिल्यांदा पर्णकला चालू केली. तर त्यांना विचारलं की तुम्ही पर्णकला कशी. पर्णकला म्हणजे खाली पडलेल्या पानांपासून, वाळलेल्या पानांपासून उत्तम चित्र करणे, कधी पक्ष्यांची कधी प्राण्यांची, आणि छान असतात ते.
आपल्याला अरविंद गुप्ता टॉईज वर ते बरोबर. पाहायला मिळतील. तर ते काय म्हणाले, ते गांधींना भेटायला गेले एकदा, साधारणपणे 1942-43 समोराला. गांधीजींनी त्यांना विचारलं, तुम्ही काय करतात? तर म्हणे, मी चित्रकार आहे, चित्र काढतो. कसं? मग ते काहीतरी सांगायला लागले. तर म्हणे, तुम्ही निसर्ग दृश्य वगैरे काढत असाल, पण हे निसर्गात वाया गेलेली पानं, काटके असतात, त्याच्यापासून तुम्ही का चित्र करत नाही? आता ही पर्णकला आपल्याकडे आहे, आपण ती किती विकसित केली? आपण मुलांना का हे दाखवत नाही? त्यामुळे काय होतं, आपण म्हणतो मुलं मोबाईलमध्ये वाया जातात, पण त्यांनी काय करायचं, कशातनं काय करायचं, हे जोपर्यंत आपण त्यांना दाखवणार नाही, जोपर्यंत ते त्यांना दिसणार नाही, चांगलं ऐकू येणार नाही, चांगलं दिसणार नाही, दृश्य कलेतून आपण काय काय करू शकतो ते करणं आवश्यक आहे. हे सगळं भान मला वाटतं या निसर्ग कल्लोळमध्ये अनेक, अगदी आत्ताचा आपला TM कृष्णा, दाक्षिणात्य संगीतातला उत्तम, तो काय करतो, तो म्हणतो की मला गाणं वंचितांपर्यंत पोचवायचंय, कोळी समाजात, तिथं जाऊन तो गातो, तो जंगलामध्ये जाऊन गातो. असं करत कला ही बहुजनांपर्यंत पोचवली पाहिजे, त्यात सहभागी केलं पाहिजे, तर त्या कलेला अनेक धुमारे फुटतील. असं अनेक अंगांनी आपल्याला गोष्टी जर करायला लागलो तर निसर्गाचं महत्व पटायला लागेल. हा मुद्दा सांगण्यासाठी अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आणलेली आहेत. सर, तुम्ही आत्ता जे सगळे उल्लेख केलेत, कुमार गंधर्वांपासून ते वाडा चिरेबंदीचा उल्लेख आला, तर मला असं वाटतं की निसर्ग मग्नांची निर्मिती हे या पुस्तकातलं अत्यंत वेगळं आणि देखणं प्रकरण झालेलं आहे. म्हणजे पर्यावरणविषयक पुस्तक म्हणजे केवळ ते निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स मांडणार असाच कुठेतरी एक समज असतो, तर तो खोडून काढत संत साहित्यापासनं किंवा संतांपासनं ते कलाकारांपर्यंत आजच्या, जे तुम्ही आत्ता उल्लेख केलात सगळ्या कलाकारांचा, तर त्यांची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी आणि निसर्गाशी तादात्म्य पावत त्यांची सुरू असलेली अखंड निर्मिती, तर हे खूपच रोचक प्रकरण झालं. तर याविषयी आणखी आम्हाला थोडं सांगाल? परत आपण ना ते शाळांपासून इतके आपण ढोंगी आहेत खरं तर. वृक्षवल्ली आम्हा सोयरी एवढं म्हटलं की संपलं. अरे ते कोणत्या मानसिकतेतनं म्हणत होते? आणि आत्ता खरोखर आपण जीवसृष्टीशी आपलं नातं आहे हा भाव आपल्या मनामध्ये आहे का? वनस्पती आणि प्राण्यांमध्ये जीव आहे हा भाव आपल्या मनामध्ये आहे का? आत्ताचे अगदी या काही वर्षात, म्हणजे अलीकडच्या काळातले वैज्ञानिक आपल्याला हे उलगडून दाखवतायत की वनस्पती किती महत्वाची आहे. वनस्पतीचा श्वास हा आपला उच्छ्वास आहे आणि आपला श्वास हा वनस्पतीचा उच्छ्वास आहे. असं आपलं नातं आहे वनस्पतीचं आपलं. हे भान मला जर असेल तर माझं वागणं कसं असेल? आपण फक्त म्हणायचं संत नामदेव कुत्र्याच्या मागं वाटी घेऊन निघालेले, पण तो भाव आपण कुत्रा जवळ आलं तर नक्की काठीने मारायचं का दगडाने मारायचं एवढाच विचार करू. हा भाव कसा निर्माण होतो, तो का होतो आणि तो का व्हायला पाहिजे, यासाठी कोण कोण काय करतंय हे जर आपण पुढच्या पिढीला सांगितलं नाही. कळवळ्याची जाती म्हणजे काय? आपण फक्त बोलायचंच राहायचं का? हे आतमध्ये जर मी गेलं तर माझं वागणं कसं असेल हे आपण खूप ठिकठिकाणी बघू शकतो आणि हे मुलांमध्ये येतं. मुलं जी चित्र काढतात लहान वयामध्ये, न कळत्या वयामध्ये, ती इतकी नैसर्गिक आणि निसर्गाशी जोडलेली असतात. नंतर म्हणजे या बाबतीत अलीकडे ना सगळ्या पद्धतीने, म्हणजे तत्वज्ञानात आणि मानसशास्त्रामध्ये विचार केला जातो, इको सायकोलॉजीमध्ये, की आपण शहरीकरणाबरोबरच निसर्गापासून तुटत चाललेलो आहोत पूर्णपणे. ती फारकत झालेली आहे पूर्णपणे. ही होऊ नये म्हणून काय करता येईल? कोण कसा विचार करतं, का करतं? आणि शेवटी दोघांचा विचार एकच येतो, म्हणजे वृक्षवल्ली ही सोयरी आहे हे तुकाराम महाराज तसं सांगतात, तसं सुधान सिमरबाई सांगत असतात, पीटर बोल्लेमन सांगत असतात. आणि त्यामुळे ते जंगलात कसं हिंडतात, जंगल कसं बघतात, वनस्पती किंवा प्राण्यांबद्दल त्यांना काय वाटतं, हे सगळं निसर्गमग्नांच्या निर्मितीमध्ये जसं येतं तसंच ते वैज्ञानिकांकडनं येतं. म्हणजे आपण चोहोअंगुनी बघू, हे केवळ मुळात हा काही भाबडेपणा नाहीये. अगदी हे आपण हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. हे भाबडेपणा नाहीये, हे समग्र भान आहे. आणि ते समग्र भान जर एकदा आलं तर ते सगळीकडे येतं. मुळामध्ये आपला मुळात प्रश्नच असा आहे की आपण फार खंडित, फ्रॅगमेंटेड विचार करतोय.
म्हणून आपण या आपत्ती चक्रामध्ये आहोत. मला निसर्गाचा कारण अजून एक भाग महत्व यातला असा आहे की माणूस जर संपला, मानवजात जरी संपली तरी निसर्ग राहणार आहे, आधी पण होता. बरोबर. तुम्ही सलीम अलींचं ते प्रसिद्ध वाक्य दिलेलंच आहे, खरंच आहे ते. आणि कधी नाही, त्याची उदाहरणं आहेत ना. 1986 साली चेर्नोबिलला अणुभट्टीत स्फोट झाला. अणुभट्टी पूर्ण विदीर्ण झाली. जगाच्या इतिहासातला तो खूप मोठा महत्वाचा अपघात होता. तो अपघात झाल्यानंतर चेर्नोबिल म्हणजे आता ते युक्रेनमध्ये गेलेले, तिथून 40,000 लोकांना हलवलं आणि निर्मनुष्य करण्यात आलं. त्यावेळेला जेव्हा वैज्ञानिक तिथे येऊन गेले, ते काय म्हणाले, 100 वर्ष इथं काहीही उगवणार नाही. 30 वर्षामध्ये तिथं घनदाट जंगल तयार झाले आणि तिथं आता अस्वलापासून सगळे प्राणी आहेत. मग आपलं एवढं तोकडं ज्ञान आहे वनस्पतींच्या विषयी. खरं. याचा अर्थ असा आहे, त्यांनी हे दाखवलंय. आणि हे खरं तर हिरोशिमा नागासाकीच्या बॉम्बस्फोट नंतर जेव्हा 5 लाख लोक गेले होते आणि ते तापमान 7,000 अंश सेल्सिअस होतं, सूर्या एवढं. तर सगळे वृक्ष गेले, सगळेजण गेले. त्यामध्ये वाचलो पण माहितीये 127 बालकं आणि 220 वृक्ष. त्यांना जपानमध्ये हिबाकू जुमोका असं म्हणतात, म्हणजे बॉम्ब हल्ल्यात वाचलेले महनीय. आता याचं आणि चेर्नोबिल नंतरच्या वनस्पतीचं जेव्हा निरीक्षण केलं तर या वनस्पतींनी विष पचवलं होतं. खरं. हे जे किरणोत्सारितेचं विष आहे ना, न्यूक्लिऑइड्स, ते न्यूक्लिऑइड्स पचवले होते. एवढं महान ते काम करतात, म्हणून त्यांना तसा तिकडं सन्मान दिला जातो. आपल्याकडं पूर्ण जगामध्ये दरवर्षी जो कार्बन शोषून घेतलं जातं ते जवळपास 4 अब्ज टन आहे. हे वनस्पतीचं ते जर केलं नसतं ना, आपली कधीच वाट लागून गेली असती. हे सगळं भान आणायला सोपं कोणाकडनं आहे, तर हे कलावंतांकडनं आहे. ते चित्रात नाही, ते गाण्यात नाही, संगीतात नाही, अभंगात नाही. हे आपल्याला निसर्गमग्न होण्यासाठीच आपल्याला काय म्हणतील एक साधन म्हणून ते करण्यात आलेलं आहे. तुम्ही सर आत्ता उल्लेख जो केला सगळा वनस्पतींसंबंधी जे जगभरात संशोधन सुरू आहे त्याच्याबद्दलही अतिशय मौलिक असं तुम्ही विवेचन या पुस्तकात केलेलं आहे. आणि मला विशेष आवडलं ते प्राचीन वृक्षांचा अभ्यास, तो पण तुम्ही दिलेला आहे. म्हणजे 4,800 वर्ष जुनं झाड आज अस्तित्वात आहे युरोपमध्ये. हे खूप नवीन माहिती पण या पुस्तकातनं मिळते आहे आणि खरोखर थक्क व्हायला होत आहे. आत्ता आपण मुलांचा पालकत्वाचा उल्लेख येतोय, तर या पुस्तकात तुम्ही पालकत्वात आणि एकूणच आपल्या शिक्षण पद्धतीत दुर्लक्षित असलेल्या न जीवनसत्वाचा उल्लेख केला आहे. तर हे न जीवनसत्व नेमकं काय आहे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात त्याचं नेमकं योगदान काय आहे याविषयी सांगितलं थोडं. तर न जीवनसत्व व्हिटॅमिन एन ही रिचर्ड लू हे पत्रकार लेखक त्यांची ती संकल्पना आहे. झालं असं, अमेरिकेमध्ये कोरोनाच्या आधीच सुरक्षिततेच्या कारणावरनं, म्हणजे आता ती परिस्थिती आपल्याकडेही आली आहे, मुलींना बाहेर पाठवणं बदलापूर सारख्या पार्श्वभूमीवर धोक्याचं वाटतं. त्यामुळे बागेमध्ये मुलं येणं बंद झालं अमेरिकेत. त्यामुळे त्यांनी लास्ट चिल्ड्रन इन वुड्स असं पुस्तक लिहिलं पहिल्यांदा. पण यामुळं मुलं कशापासून तुटून जात आहेत याचा अभ्यास करण्यासाठी तिकडे असे खूप अभ्यास होतात ना, मुलांमधला संवाद तुटतोय म्हणून टेरी शर्केलबाईंनी रिक्लेमिंग कॉन्व्हर्सेशन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे केवळ मोबाईलला नावं न ठेवता काय करता येईल. तर त्यातला जो व्हिटॅमिन एनचा भाग आहे, त्यांनी काय केलं की निसर्गामध्ये आपण असू तर आपली मानसिकता आणि आपली प्रकृती कशी राहते याचा अभ्यास केला. आणि हे सिद्ध केलं की तुम्ही दररोज जर निसर्गामध्ये गेलात तर तुमची प्रकृती आणि मानसिकता ही अत्यंत उत्तम असते. आणि या बाबतीमध्ये अनेक संशोधनं युरोपमध्ये चालू आहेत. निसर्गापासून वंचित असल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते आजार होऊ शकतात. निसर्गाशी साधर्म्य किंवा तादात्म्य पावणारी घरं जी आहेत, ग्रीन हाऊसेस, त्याच्यामध्ये तुमची चित्तवृत्ती कशी असते. तसं ही मुलं निसर्गामध्ये हिंडायला लागली, त्यांना पंचेंद्रियांनी निसर्ग म्हणजे अनुभवायला लावला. म्हणजे तुम्ही स्पर्श करा झाडाच्या खोडाला, तुम्हाला कसं वाटतं. तुम्ही
फक्त त्या मोबाईलच्या ॲपवर दिशा हुडकू नका, निसर्गातल्या ताऱ्यांनुसार हुडका. असं करत आपण जे पूर्वी सुरपारंब्यापासून अनेक खेळ आपल्याकडे अस्तित्वात होते, ज्यामुळे आपल्याला न कळत आपला मेंदू खूप तल्लख होत होता. आता आपला मेंदू वरचेवर आळशी आणि मठ्ठ होत चाललेला आहे. हे या पुस्तकामध्ये, म्हणून हे महत्व आहे की व्हिटॅमिन एन तुम्ही रोज किती द्या, त्याचा काय फायदा होईल, आठवड्यातनं कसा द्या, तिथं नवे खेळ कसे खेळा. नाही तर आपले खेळ पण आता फार म्हणजे साचेबद्ध आणि खूप कमी झालेले आहेत. तर निसर्गामध्ये जाऊन तुम्हाला काय खेळ करता येतील, पाण्यामध्ये काय, झाडामध्ये काय, मचाण लावून काय करता येईल, ह्यांनी जी मुलं तयार होतात. आपण पूर्वी गावाकडची मुलं बघायचो तर ते निसर्गात असल्यामुळे, शेतात असल्यामुळे अनेक गोष्टी त्यांना सहज कळायच्या. आपल्याकडच्या कोकणातल्या कोळ्यांना, त्यांना जे नक्षत्राचं ज्ञान असतं, त्यांना भरती ओहोटीचं ज्ञान असतं, पाऊस यायचा अंदाज असतो. हे सगळं आल्यानं एक व्यक्ती म्हणून तो उत्तम घडायला लागेल. आणि या बाबतीमध्ये जगातल्या बालरोग तज्ज्ञांनी 2015-16 साली हा बालकांचा हक्क आहे, बालकांना निसर्ग उपलब्ध करून देणं हा आपलं कर्तव्य आहे. कारण त्यामुळे मुलांच्या मनावर खूप परिणाम होत आहेत. मुलं जे चिडचिडे होत आहेत, हायपर ऍक्टिव्ह होत आहेत, यामधलं एक कारण ते घरकोंबडे होत आहेत, एकटे पडतायत. म्हणून तुम्ही हे बाजूला करा. यासाठी व्हिटॅमिन एन आहे. याच्यावरची अनेक, अगदी दिल्लीमध्ये संशोधन होत आहे. जितकी मोठी शहरं, जितका ट्रॅफिक जास्त, तितका मुलांवर त्याचा अतिशय घातक परिणाम होतोय. हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर कधी ना कधीतरी आपल्याला शहरातली उद्यानं वाढवायला पाहिजेत. आपण उद्यानं संपवत चाललोय. तिकडं उद्यान शाळा आहेत, चक्क शाळा झाडाखाली बसते, मग मेलेले झाड दाखवतात. ते का मेलं? बालवाडीतली मुलं सुद्धा अगदी निसर्गाशी खूप छान पद्धतीनं बोलायला लागतात, वनस्पतीशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, आणि त्यांची समज आपोआप वाढत जाते. हे जे स्वयं अध्ययन आहे, हे निसर्गात कसं होतं हे सांगण्यासाठी मला वाटतं व्हिटॅमिन एनचा त्यावेळेला विचार केला गेला. आणि मला वाटतं की तुम्ही या पुस्तकात मुद्दामून काही मराठी शाळांचे उल्लेख केलाय की जिथे पर्यावरण पूरक उपक्रम हे राबवले जातात. मग ती सृजन आनंद असेल, आनंद निकेतन असेल, अक्षरनंदन असेल. तर मला वाटतं की बाकी शाळांनी पण या शाळांकडनं या गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि मुलं जास्तीत जास्त निसर्गात कशी जातील याचाही विचार पालकांनीही विशेषतः केला पाहिजे. हो, तो तर केलाच पाहिजे. फलटणला कमलाबाई निमकर विद्यालय, डॉक्टर जाई निमकर, मधुरा, ह्या सगळ्या त्यांच्याकडे बघतात, ग्रामीण भागातली असून. पण शाळांनी करायला पाहिजे. पण पालकांनी, खरं तर हे फक्त शाळांसाठी नाहीये, पालकांसाठी पण आहे. खरं, मी कित्येक शाळातल्या मुलांशी बोलतो तर मुलं 8वी-9वीतली मुलं सांगतात की आमच्या आईबापांना समजून सांगावं. ही पालकनीती, संजीवनी कुलकर्णींचं जे मासिक आहे पालकनीती, ती खरोखर आवश्यक आहे. कारण जोपर्यंत पालक शहाणे होणार नाहीत, त्यांना हे कळणार नाही की मुलांसाठी उद्यान महत्वाचं आहे, आपण गावामध्ये उद्यानासाठी आग्रह धरला पाहिजे, शाळेमध्ये काही तयारी करायला पाहिजे. आता सध्या शिक्षक काय गुणवत्तेचे येतात आपण बघतोय. त्यामुळे शिक्षणेतर क्षेत्रातनं सुद्धा शिक्षक व्हावेत तयार. म्हणजे आपण अधूनमधून असा विचार केला जातोय, डॉक्टर्सनी, इंजिनियर्सनी, पत्रकारांनी सुद्धा अधूनमधून जाऊन शाळेमध्ये मुलांशी बोलावं आणि त्यातून शाळा विकसित व्हाव्यात. हे जोपर्यंत आपण शहरांना, गावांना अधिक म्हणजे फक्त झाडं लावून नाही आहे, ते त्याच्यासोबत एक बहुविविधता, जैवविविधता दिसेल, या पद्धतीने जेव्हा प्रयत्न करायला लागू, सुट्टीच्या दिवशी त्यांना जवळपास नेऊन दाखवू की ही झाडं आहेत, हे धान्य आहे, हे असं उगवतं, असं जेव्हा महत्व त्यांना समजून सांगायला लागू थेट प्रत्यक्ष, तेव्हा ते मुलं पण घडतील, पालक आणि शिक्षक घडायला लागतील. असं आपल्याला सगळ्यांना एकत्र करावं लागेल. एकट्या दुकट्याचं हे काम नाही. निश्चित. सर, घडो निसर्गाशी संवाद या प्रकरणात तुम्ही इकॉलॉजिकल डिझाईन, वास्तुकलेचा उद्देश, निसर्ग संवादी वास्तू अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचं विश्लेषण केलंय. सगळीच शहरं ही आज कॉन्क्रीटची जंगलं होत असताना
शहरी जीवन तणावमुक्त करण्यासाठी या संकल्पनाचा प्रत्यक्ष वापर गरजेचा वाटतोय तुम्हाला? गरजेचं म्हणजे काय, आपण ज्या वेगवेगळ्या आपत्तीमध्ये सापडतोय त्या वैयक्तिक पातळीच्या, सामूहिक पातळीच्या असतील. त्यातलं महत्वाचं कारण आपल्या या घराच्या आणि शहराच्या रचना आहे. म्हणजे इतक्या मूर्खपणाच्या आहेत त्या. युरोपमध्ये काचेच्या इमारती आवश्यक आहेत, कारण तिकडं थंडी असते, अंधार असतो, त्यामुळे प्रकाश आणि उष्णतेसाठी काचेच्या इमारती बांधल्या. आपण त्यांची नक्कल करायची काय गरज होती? तर आता सगळीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकास आणि प्रदर्शन करण्यासाठी काचेची इमारत बांधायची आणि आतमध्ये एसी लावायचा. हे जे काही डिझाईन आहे ना, हे अतिशय मठ्ठपणाचं डिझाईन आणि याची काही आवश्यकता नाहीये. याविषयीचं एक खूप महत्वाचं विधान 1972 साली पहिल्या पर्यावरण परिषदेमध्ये रेने दुबॉस नावाच्या एका तत्ववेत्त्यांनी केलं होतं. म्हणजे बघा आता त्याला किती 52 वर्ष होऊन गेले. ते असं म्हणाले होते, कुरूपता हीच सामान्य बाब आहे, अग्लीनेस इज नॉर्मल. हे आपल्या मुलांना पटवून देणं, बिंबवणं याच्या एवढं घातक कृत्य कोणतंही नाही आणि ते सध्याचे पालक करतायत. तर सौंदर्य म्हणजे काय? आणि या बाबतीमध्ये न्यूरो आर्किटेक्चर आपल्याकडे त्याचा मागमूस नाहीये. काही ठिकाणी म्हणजे केरळमध्ये काही मुलं प्रयत्न करतायत, नवीन आर्किटेक्ट्स वगैरे. तर कोणत्या वास्तुरचनेमध्ये आपल्याला ना कायम मंदिरांमध्ये जुन्या प्राचीन गेल्यानंतर का बरं वाटतं? जुन्या किल्ल्यांमध्ये का आल्हाददायक वाटतं? कारण तिथली स्पेस ही उबदार, आल्हाददायक, शांतता देणारी वाटते. तशी स्पेस घरातली का नसते? तुम्ही कितीही सजावट करा, कितीही इंटेरियर डेकोरेशन बदलून बघा, घराला आतमध्ये जो एक तुमचा फील येतो तो कशाने येतो? तो आकारांनी येतो. चौकोनी घनाकृती डबा हा अतिशय बिंडोक आहे. तुमच्या घरामध्ये किती आकार खेळतात, त्रिकोण, कमान, यांनी तुमच्या नजरेला खूप छान वाटतं. या संबंधीचं संशोधन करताना त्यांनी चक्क मेंदूला EEG लावून EEGचा ग्राफ पाहिलेला आहे की आपल्याला कुठं छान वाटतं. तसंच शहर रचनेबाबतीत आहे. या बाबतीत यान गेलचं एक अतिशय महत्वाचं पुस्तक आहे, सुलक्षणा महाजन यांनी त्याचा अनुवाद केलाय. असावी शहरे आपली छान राजहंसनीच केलेले. ते पुस्तक बघा म्हणजे कळेल. शहरं ही मोटारींसाठी झालेली आहेत, माणसांसाठी नाही. आपल्याला चालता येत नाही. उलट शहर वरचेवर अधिक कोंदट, अधिक प्रदूषित, आपला प्रवास हा अधिकाधिक वेळ घेणारा आणि अरोगट करणारा आहे. या उलट युरोपमध्ये सार्वजनिक वाहनं वाढलेली आहेत, तिथं वृक्ष वाढलेले आहेत, इतकं की काही ठिकाणी तुम्हाला पक्ष्यांचे आवाज रस्त्यावर ऐकू येतात. मध्यवर्ती भागांमध्ये तुम्हाला बसता येतं. अहो, चौक हा बसण्या बोलण्याचं ठिकाण होतं, हे विसरून गेलोय. ही शहर रचना परत पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. कारण 1.5 इंच पाऊस झाला तरी पुणे, नागपूर, मुंबई सगळेजण अगदी बुडायला लागतात, तरंगायला लागतात. याला प्रगती म्हणायचं का? आपण बिंडोकपणानं विकास करत चाललोय आणि त्याची ही किंमत मोजतो. खरं तर त्यावेळेला विचारलं पाहिजे की विकासाची किंमत काय. एक आंबील नाला पुण्यातला जर तुंबला तर 20 कोटीचं नुकसान करतो. मग हा आंबील नाला करताना तुम्हाला कितीचा फायदा झाला याचा विचार करून जर मांडलं, हे गणित सगळं चुकीची आहेत. म्हणून क्लायमेट रेझिलियंट सिटीज असा तिकडे विचार आहे. आपल्याकडे याचा विचारही नाही, कृती तर नाहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टींनी कडे आपण पाहिलं पाहिजे, हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणं यामध्ये दिली आहेत. अगदीच. क्लायमेट रेझिलियंट सिटीज हा महत्त्वाचा उल्लेख तुम्ही केलात. तर आपण सिटिझन्सकडे येऊया की पर्यावरणपूरक जगणं, निसर्गस्नेही जीवनशैली ही शहरात राहून अंगीकारणं खरंच शक्य आहे का, असा प्रश्न अनेकांना असतो. तर काही उपाययोजना तुम्ही ज्या थेट आत्तापासून अंमलात आणता येतील असं सांगू शकाल? हो, म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या जगण्याचा उद्देश पावलोपावली माझे कार्बन फुटप्रिंट्स, माझ्या कार्बनच्या पाऊलखुणा कमी कशा करता येतील, हा असला पाहिजे. म्हणजे मी कपडे कुठले घेतो,
मी अन्न, सगळ्यात महत्वाचं, मी घेतो ती भाजी फळं कुठून येतात, मी घेतो ते धान्य कुठून येतं, ते कमीत कमी अंतर प्रवास करून आलं तर माझ्या कार्बन फुटप्रिंट कमी होतं. म्हणजे मी सफरचंद घेईन तर ते काश्मीरमधलं घेईन, कॅलिफोर्नियाचं घेणार नाही. तिकडचे किवीज वगैरे हे जे काही, या अन्नधान्याच्या आयातीमुळे कार्बन फुटप्रिंट खूप वाढतात. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये कपडे, त्यानंतर प्रवास, हा एक माझा भाग आहे. तर याच्यावरची काही ॲप पण आता निघालेले आहेत की मी माझ्या प्रत्येक कृत्याचा एक हे करू शकतो, मोजमाप करू शकतो की त्यातनं कार्बन किती होतं. हा एक भाग झाला. पण तेवढ्यावर भागणार नाही. सहसा काय होतं, मी माझ्यापुरतं करतो ते करणं, पण जोपर्यंत मी ज्या भागात राहतो त्या समूहाचा, सार्वजनिकतेचा विचार करणार नाही आणि त्याचा आग्रह धरणार नाही. म्हणजे मी लोकशाहीत सक्रिय फक्त मतदानापुरता असेल का? एरवी माझ्या वॉर्डामध्ये जर पाणी तुंबत असेल तर ती गटार योग्य नाही हे मी सांगणार का नाही? तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांगा, पण मी माझ्या कॉर्पोरेशनकडे डिझाईनच्या बाबतीत काही म्हणणार आहे का नाही? मला या बाबतीत आग्रह असेल तर माझं सामूहिक जीवन सुधारणार आहे. आणि या बाबतीमध्ये कोणते कोणते पर्याय असू शकतात, जसं आपण शिक्षणाबद्दल म्हणलं तसं माझ्या शहरामध्ये, कारण शेवटी मी मतदार आहे, मी अनेक गोष्टीत मी टॅक्स देतो, जीएसटी मधनं प्रत्येक गोष्टीत तर या बाबतीत मी कोणता आग्रह धरतो का? निवडणुकीच्या वेळेला मी कोणते प्रश्न विचारतो? शेतकरी आत्महत्या होत असलेल्या भागात सुद्धा त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. महिना पाणी येत नाही तरी पण पाण्याचा आग्रह धरला जात नाही. इतकी आपली निष्क्रिय पॅसिव्ह लोकशाही आहे. पण काळाची गरज उलटी आहे. काळाची गरज मी अधिकाधिक प्रगल्भ होऊन त्याची मागणी करायला पाहिजे. हे बघा, मोठमोठे मंत्री आणि पुढारी सांगतात आम्हाला जे मागतात ते देतो आम्ही. मग जे निवडणुकीत काय मागितलं जातं तुम्हाला माहिती आहे. जे मागितलं जात नाही ते कशाला देतील? हा व्यवहार आहे साधा. रडलं नाही तर आई सुद्धा बाळाला दूध पाजत नाही असं आपण म्हणतो. तसं आपण काय नेमकं मागणार आहोत? म्हणून माझी जीवनशैली तर योग्य असली पाहिजे, पण माझ्या आसपासचा भाग नेमका कसा होतो? समजा मी एका अपार्टमेंटमध्ये राहतोय तर माझ्या आजूबाजूला कॉन्क्रीट पाहिजे का? पाणी मुरायला पाहिजे तिथे, त्याचा मी आग्रह धरणार आहे का नाही? अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मी शहराचा जर विचार करायला लागलो, मी माझ्या शहराचा एक जाहीरनामा तयार करण्यासाठी काही करणार आहे का? मेट्रोची आवश्यकता आहे का? फ्लायओव्हरची आवश्यकता आहे का? यावर आपल्याकडे अनेक जण विचार करणारे आहेत, अनेक गट आहेत. हवेचं प्रदूषण नेमकं कसं होतंय, किती होतंय, त्याचा काय परिणाम होतोय माझ्या आयुष्यावर, किती जण मरतायत, कसे मरतायत, हे समजून त्यामध्ये मला सहभागी होणं आवश्यक आहे. तर कारण मी एकटा नाही जगत ना, मी माझ्यापुरतं बघेन, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण हे सांगणं हे माझं कर्तव्य आहे. अशातनं आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर विचार करायला पाहिजे. अगदी महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही अधोरेखित केला की आपण सगळ्यांनीच पुढाकार हा घेतला पाहिजे हे सगळंच पर्यावरण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी. अतुल सर, तुम्ही वेळात वेळ काढून राजहंसी मोहोर या पॉडकास्टमध्ये आमच्या आलात आणि निसर्ग कल्लोळ या तुमच्या नवीन पुस्तकाच्या निमित्तानं खूप मौलिक विचार तुमचे मांडलेत. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. निसर्ग कल्लोळ या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारालाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ7 अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.